की आता खरे होत आहेत. रस्त्याचा घोटाळा असेल, अनेक असे विषय जे आपल्या आपण आपल्याच माध्यमातून म्हणजे प्रेसच्या माध्यमातून लोकांसमोर आणले आणि त्या धक्कादायक गोष्टी लोकांसमोर आता ती सत्य परिस्थिती म्हणून दिसायला लागलेली आहे. काल परवाकडे 2 दिवस मी पाहत आहे पेपरमध्ये बातम्या झळकत आहेत, बातम्यांवर चर्चा होत आहे की गायमुख भाईंदर ठाणे उन्नत मार्ग असेल, टनल असेल, ट्विन टनल असेल, ह्याची बातमी ही सगळीकडे आली आहे की कोर्टाने मोठा धक्का दिलेला आहे या सरकारला. धक्का बाकीच्या कोणालाच बसला नाही, सरकारला बसला. कारण ह्यांचे जे खिशे भरत होते ते आता कापले गेलेले आहेत. पण मी मनापासून कोर्टाचं अभिनंदन करतो. जे L&T कंपनी जी केली त्यांचं देखील अभिनंदन करतो. कारण सहसा कॉन्ट्रॅक्टर एवढी हिंमत कोण करत नाही, लढा देण्याची हिंमत करत नाही. पण आज आपण पाहतोय निविदा कोर्टाच्या इशाऱ्यानंतर रद्द केली गेली आहे. स्पेशल माघार वगैरे अशा सगळ्याच्या बातम्या आलेल्या आहेत. पण ही तुम्हाला लक्षात आणून देऊ इच्छितो, कारण मी 2 दिवस मुद्दामून काही बोललो नाही, कारण कोर्टाची प्रक्रिया सुरू असताना कुठेही राजकीय हस्तक्षेप नको, कुठेही राजकीय स्टेटमेंट्स नको. पण जर तुम्ही मागच्या वर्षी 3 ऑक्टोबरची जर आठवण केली तर मातोश्री इथे मी पत्रकार परिषद घेतली होती आणि ह्याच रस्त्याबद्दल, ह्याच घोटाळ्याबद्दल हीच बातमी मी होती. तेव्हा हेच माझे प्रश्न होते. आपल्याला आठवत असेल 14,000 कोटीच्या निविदा काढल्या होत्या. ते गायमुख भाईंदर आणि मग तिथून पुढे ट्विन टनल करायचं आहे. 14,000 कोटीच्या निविदेसाठी MMRDAने फक्त 20 दिवस दिले होते पहिले. म्हणजे निविदा काढली होती 13 सप्टेंबर 2024ला आणि शेवटची तारीख होती 3 ऑक्टोबर 2024. आणि तेव्हा पण मी हा प्रश्न विचारला होता की नक्की अशी काय घाई आहे निवडणुकीच्या आधीची की ह्या एका कुठच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर, लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी तुम्ही फक्त 20 दिवस निविदेसाठी देत आहात. काय अशी नक्की घाई आहे की हा उन्नत मार्ग असेल, हे ट्विन टनल असेल, तुम्हाला 20 दिवसात त्याची पूर्ण टेंडरची प्रोसेस पूर्ण करायची आहे. कारण सहसा जर तुम्ही पाहिलं तर कुठचंही शॉर्ट टेंडरचं काम जे असतं हे फक्त आणि फक्त इमर्जन्सी वर्कसाठी असतं. कुठेही काही दरड कोसळली आहे, तिथे आपल्याला ते परत बनवायची आहे, कुठे भिंत फुटलेली आहे, कुठे इमर्जन्सी अर्जंट काही काम करायचं आहे. हे जरा फ्लॅश बंद करा प्लीज. तर हे जे असतं ते शॉर्ट टेंडर नोटीस तेवढ्याच कामांसाठी असतं. पण ह्या मोठ्या कामासाठी 14,000 कोटीच्या कामासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी शॉर्ट टेंडर नोटीस कसं काढलं मला माहित नाही. तेव्हा मी हंगामा केल्यानंतर, पत्रकार परिषद घेतल्यानंतर, आपण देखील आपल्या माध्यमातून हीच बातमी सगळीकडे लावल्यानंतर तातडीने कोणीतरी कोर्टात धाव घेतली होती आणि तेव्हा पण मी सांगितलं होतं घोटाळा आहे, हा भ्रष्टाचार आहे सांगत होतो. MMRDAने सांगितलं तर नाही, हा भ्रष्टाचार नाही, असं खूप वेळा होत असतं. पण कोर्टात बरोबर दुसऱ्या दिवशी MMRDAने सांगितलं आता 20 दिवस नाही, आम्ही ती निविदा प्रक्रिया 60 दिवसापर्यंत नेत आहोत. तिथेच पहिलं सिद्ध झालं होतं की ह्याच्यात काही ना काहीतरी घोळ आहे. त्याच्यानंतर अजून एक मी गोष्ट आपल्यासमोर आणली होती की ह्या 14,000 कोटीच्या निविदेसाठी जे काही टेंडर कंडिशन्स टाकल्या होत्या त्या अशा होत्या की फक्त काही आवडत्या कॉन्ट्रॅक्टरना हे निविदा मिळू शकते, ही टेंडर मिळू शकतं. आणि बँक गॅरंटी जी आली होती याच्यासाठी 1,600 कोटीची, ती बँक गॅरंटी सेंट किट्स अँड लुशिया हे जो एक देश आहे वेस्ट इंडिजमध्ये, कॅरिबियनमध्ये, तिकडच्या एका बँकेकडून ही बँक गॅरंटी आणली होती. आणि तेव्हा मी हा प्रश्न विचारल्यानंतर परत कोर्टामध्ये कोणीतरी ह्याच्यात धाव घेतली होती आणि कोर्टाने ही बँक गॅरंटी असेल आणि ही जे काही थोडे काही तेव्हा जी अटी शर्ती होत्या ते शिथिल करून घेतल्या, त्या बँक गॅरंटी रद्द करून घेतली होती. मला आठवतं त्यानंतर मी 10 तारखेला ट्विट देखील केलं होतं, 11 तारखेला परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि कोर्टाचे आभार मानले होते. पण एकंदर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की कदाचित त्यावेळेला आपल्याला वाटलं नसेल की हा एवढा मोठा घोटाळा आहे की कोणासाठी होत आहे. 20 दिवसात 14,000 कोटीचं जे टेंडर काढलेलं आहे. पण आज जेव्हा कोर्टाचा निकाल येतो, म्हणजे आज ज्या बातम्या मी पाहतोय, सरकारची स्पेशल माघार, मग MMRDA स्क्रॅप्स टेंडर्स आफ्टर 14,000 crores, हे कोर्टाने इशारा देणं की आम्ही रद्द करू की तुम्ही रद्द करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. कुठच्याही सरकारला मागे जाण्याची वेळ काय यावी. सहसा जेव्हा युक्तिवाद होतो कोर्टामध्ये तेव्हा आम्ही कसे बरोबर आणि तुम्ही कसे बरोबर ह्याच्यात खूप खेचलं जातं. सहसा कुठचाही कॉन्ट्रॅक्टर असेल, आणि मी कुठच्याही कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेत नाही, पण कुठचाही कॉन्ट्रॅक्टर सरकारच्या विरोधात एका टेंडरसाठी लढायची हिंमत करत नाही आणि एवढं खेचायची हिंमत करत नाही. कुठे ना कुठेतरी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करतं, कुठे ना कुठेतरी वेगळ्या टेंडरवर शांत बसून जातात.
पण ह्या देशामध्ये सत्यमेव जयतेचा विजय होतो आणि सत्तामेव जयतेचा होत नाही, हे या आजच्या ह्या केसनी पुन्हा एकदा आपल्याला विश्वास दिलेला आहे. कारण आज जेव्हा MMRDA मागे जायला लागलं, पहिले माघार त्यांनी जेव्हा मी हंगामा केला की 20 दिवसाची नोटीस का काढली, तेव्हा 60 दिवसाचं आम्ही कालावधी देतो सांगितलं, तिथे मागे गेले. दुसरं सेंट लुशिया आणि ते काय जी बँक आहे तिकडची, जी RBI मान्यता प्राप्त नाहीये, त्यांची बँक गॅरंटी घेणार नाही हे देखील त्यांनी मान्य केलं. आणि आज जेव्हा त्यांनी पूर्ण टेंडर रद्द केलेलं आहे, ह्याच्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की हा घोटाळा आहे, घोटाळा आहे, घोटाळा आहे. आता ह्याचा पुढचा टप्पा, कोणीतरी टेंडर रद्द केलं कोर्टाच्या इशाऱ्यानंतर, कोर्टाच्या ताशाऱ्यानंतर जे टेंडर रद्द केलं असेल, ह्याचा अर्थ हा होत नाही की हे काही सगळं स्वच्छ आहे किंवा हा घोटाळा नाहीये. कोर्टाची तुमच्यावर तलवार होती तांगती म्हणून तुम्हाला रद्द करायला लागले, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही घोटाळा केला, तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे. पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी जिथे आपण पाहतोय की कोणाच्या घरी ED जाते, IT जाते, EOW मागे लावलं जातं. आज मी प्रश्न विचारत आहे फडणवीस साहेबांना, जे मुख्यमंत्री ते राज्याचे, की तुम्ही ही टेंडर प्रक्रिया जरी रद्द केली असेल तरी ज्यांच्याकडे हे खातं आहे भ्रष्टनाथ शिंदे, त्यांच्यावर EOWची चौकशी लावणार का? तुम्ही जरी आज हे टेंडर रद्द केलं असेल तरी तत्कालीन जे मुख्यमंत्री होते, घटनाबाह्य जरी असतील, तरी त्यांच्यावर तुम्ही EDची चौकशी लावणार आहात का? ITची चौकशी लावणार आहात का? कारण भ्रष्टनाथ शिंदे हे त्यावेळी पण मी सांगत होतो, त्यांनी याच्यात खोके घेतले असतील, धोके दिले असतील. धंदा लो चंदा दो जी पूर्ण स्कीम चालू आहे, त्याच्यात हे एक उदाहरण आहे जिथे आज सरकारला मागे जायला लागलंय, कारण ह्याचं कारण भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून जे सांगतात की ना खाऊंगा ना खाने दूंगा, किंवा जे आज आपण पाहतोय की फडणवीस साहेबांना पण सांगतात, फडणवीस साहेब सांगतात की मला स्वच्छ कारभार पाहिजे. आज मी त्यांना विचारत आहे आपल्या माध्यमातून की भ्रष्टनाथ शिंदे जे त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि नगरविकास खातं जे MMRDA ज्याच्या अंतर्गत येतं ते त्यांच्याकडेच आहे. कदाचित तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई कराल, तुम्ही त्यांना सस्पेंड कराल, बाजूला कराल, पण अधिकाऱ्यांवर कारवाई करून काही अर्थ नाही. कारण जे आदेश देतात हे सगळे घोटाळे करण्याचे ते भ्रष्टनाथ शिंदे आहेत. त्यांच्यावर तुम्ही EOWची चौकशी लावणार का? त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी लावणार का? त्यांच्यावर तुम्ही EDची चौकशी लावणार का? आणि जो त्यांचा भ्रष्टाचार आहे तो सिद्ध त्याच्यातून होतच आहे. पण हा दिसत असल्यामुळे जोपर्यंत ती चौकशी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत तुम्ही ह्यांना मंत्रिमंडळातून ह्यांची हकालपट्टी करणार का? ह्या सरकारमध्ये फडणवीस साहेबांना दुसऱ्या कोणाची गरज पण नाही खरं पाहिलं गेलं तर. दादांचा पाठिंबा आहे, पण स्वच्छ जर कारभार करायचा असेल तर त्यांच्या पदाचा, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेऊन त्यांना बाजूला करून चौकशीला समोर जावं लागेल. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.